चांगलं आयोजन आपण पाहतोय कृष्णा इलन कव्वाड आणि या स्पर्धेचे प्रणेते आयोजक नियोजक प्रायोजक कुणालदादा लसने आणि सतीशदादा जाधव यांच्या आयोजनाखातीर ही स्पर्धा आपण पाहतोय आणि या स्पर्धेचे सर्व आदरणीय सन्मान्य निलेशदादा गुरव जरीमरी खांडवे टीम आपले क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. तर सलामीचे बॅटर्स आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. खुशी 11 संतोष माता अनगाव टीमचे नितीन आणि प्रफुल्ल ही सलामीची जोडी. जरीमरी खांडपे टीमचा 12वा खेळाडू आपण कॉम्बॉक्स मध्ये यायचंय. दुपारचं सत्र आपण पाहतोय आणि दुपार सत्रामध्ये खुशी 11 संतोष माता अनगावच्या विरोधामध्ये जरीमरी खांडपे टीम लढण्याकरिता मैदानाच्या आतमध्ये हा सामना पाहणार आहोत. आपण पाहतोय सन्माननीय आदरणीय केतनजी मात्रे यांचं शुभगमन होत असताना आपलं सरचं स्वागत, आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. या स्पर्धेच्या निमित्तानं आपण सन्मानानं व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचंय. आपलं सरचं स्वागत. स्ट्राइक वर बॅटर आपण पाहतोय प्रफुल्ल, नॉन स्ट्राइक इनला नितीन. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. धन्यवाद एनआर बोरपाडा टीमचा कॅप्टन. धन्यवाद. सरचं स्वागत आहे सन्माननीय केतनजी मात्रे समाजसेवक अनगाव. आपलं सरचं स्वागत, हार्दिक हार्दिक स्वागत. एक गोड व्यक्तिमत्व आपण पाहतो व्यासपीठावर ज्यांचं नुकताच आगमन झाले सन्माननीय केतनजी मात्रे. तर गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहतोय पहिल्या षटकाकरिता आयुष. समोर बॅटर आपण पाहतो प्रफुल्ल. स्ट्राइक एंडला सज्ज होताना नॉन स्ट्राइक एंडला नितीन. चला खूप उशीर होतोय मॅच करिता. चला आपण अंतिम दिवसामध्ये आहोत. शेवटच्या क्षणाला आपल्याला कमी षटकांचा सामना केलावा लागेल. आपण विचार करत आहोत की सेमी आणि फायनल 4 षटकांचा झाला पाहिजे. त्याकरिता हे प्रयत्न आणि तुम्ही जर सहकार्य केले तर मात्र ते शक्य होऊ शकताय. तर बॅटर आपण पाहतो स्ट्राइकिंगला सज्ज होईल प्रफुल्ल, नॉन स्ट्राइकिंगला बॅटर नितीन. गोलंदाजी ट्रॅकवर आयुष. इथून मॅच सुरुवात होईल. पावलपत्र षटक 2 क्षेत्ररक्षक पाहिले तर लॉंग ऑन आणि मिड विकेट क्षेत्रामध्ये सीमारेषेत जबल आणि बाकीचे क्षेत्ररक्षक पाहिले तर इनपिटच्या आतमध्ये. शॉर्ट थर्डमॅन पॉइंट कव्हर मिड ऑफ मिड ऑन मिड विकेट क्षेत्रामध्ये आपण पाहिलं तर गोलंदाजी ट्रॅकवर
ते मात्र बदल पाहायला मिळतोय. पंकज ह्या गोलंदाजाला मात्र पहिल्या षटकाकरिता आणलं गेलंय. पॉवर षटकाची जिम्मेदारी ह्या गोलंदाजावर सोपवली गेली आहे. इथून मात्र पंच बाळा माने सर इशारा करतील. मॅचला इथून मात्र सुरुवात होईल. पंकज पाटील गोलंदाजी ट्रॅकवर, समोर बॅटर प्रफुल्ल. मॅचला होते सुरुवात. मॅचचा पहिला बॉल त्यावेळेस ऑन साइडला फेवर केला गेलाय. इनपुटच्या आतमध्ये क्षेत्ररक्षक होते. डीप मध्ये चेंडूला अडवला गेलाय. दरम्यान 2 धावा पहिल्याच बॉलवर आपल्याला पाहायला मिळत आहेत. 2 धावेने संघाचं खातं खुलं केलंय. वैयक्तिक खातं खुलं करत असताना आपण बॅटर प्रफुल्लला पाहतोय. पहिल्याच बॉलवर 2 धावा आल्यात. पंकज पाटील गोलंदाजी ट्रॅकवर, दुसरा चेंडू टाकण्याकरिता प्रफुल्लच्या विरोधामध्ये. हाफ ट्रॅकर होता ऑन साइडला, बॅकवर्ड स्क्वेअर लेग क्षेत्राच्या बाहेर चेंडू निघून चाललाय. सीमा रेषा पार. हा येतोय पहिला चौकार. चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला. हाफ ट्रॅकर होता, परमनन्स होती बॅटर करिता आणि खाली क्षेत्र निवड केली. चेंडू सीमा रेषेच्या बाहेर जात असताना आपण पाहिला. यावेळेस ऑन साइडला क्षेत्ररक्षक आहे डीप क्षेत्रामध्ये. चेंडूला अडवण्यात यश आले आणि त्या दरम्यान संधी होती बॅटर प्रफुल्लला 2 धावा कंप्लीट करण्याची. 2 धावेने धावफलक पुढे जाईल, जाऊन पोहोचेल 8 या अंकावर धावफलक. एकंदरीत 3 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. 8 धावा फलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. चांगली सुरुवात पाहायला मिळते बॅटिंग साइड कडून. यावेळी समोर खेळलेत. बॅट आणि चेंडूचा संपर्क झालाय. मोहर लिहिली गेले 6 धाब्याची. हा येतोय धमाक. धन्यवाद धन्यवाद. षटकार आलाय आणि सन्मान्य केतनजी मात्रे यांच्या माध्यमातून 200 रुपयाचे कॅश प्राइज या षटकाराकरिता. कमालीचा स्ट्रोक पाहायला मिळाला. प्रफुल्लच्या बॅटमधून येणारा हा ब्लास्ट. ह्यावेळेस फुल टॉस होता. ऑन साइडला फेवर करायचा होता. बॅट आणि चेंडूचा संपर्क नाहीये. निर्धाव चेंडू पाहायला मिळालाय. धावसंख्या पाहिली तर स्थिर 14 या अंकावर. चांगली धावसंख्या उभारली गेली पहिल्याच ओव्हरमध्ये. एकंदरीत 5 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. यावेळेस पुन्हा एकदा ऑन साइडला चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. सीमारेषे जवळ चेंडूला अडवण्यात यश आलंय. मात्र यश आलंय बॅटरला. 2 धावा इथे मात्र कंप्लीट झाल्यात. 2 धावेने धावफलक जाऊन पोहोचेल 16 या आकड्यावर. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. पहिल्या षटकामध्ये पाहिलं तर 16 धावा जमा केल्यात खुशी 11 संतोष मतानगाव टीमनं. चांगली सुरुवात म्हणावी लागेल पहिल्या षटकामध्ये. ज्या पद्धतीने पाहिलं तर पहिल्या चेंडूवर सिंगल डबल धावा आली, त्यानंतर चौकार, पुन्हा एकदा डबल, पुन्हा एकदा षटकार, डॉट आणि शेवट चेंडूवर 2 धावा. चांगली सुरुवात म्हणावी लागेल खुशी 11 संतोष मतानगाव टीमच्या माध्यमातून. पहिले षटक मागणं ठरलं पंकज पाटीलचं. आता दुसऱ्या षटकात कमबॅक करावा लागेल. क्रिकेट त्याकरिता जाणला जातोय. वार पलटवार सातत्याने होत असतात मैदानाच्या आतमध्ये. पहिल्या षटकात जरूर धावा खर्च झालेत पंकज पाटीलच्या विरोधामध्ये. मात्र दुसऱ्या षटकामध्ये कमबॅक करावा लागेल जरीमरी खांडपे टीमला. धावा रोखायच्या असतील तर फॅक्टर ठरू शकतोय विकेट. विकेट मिळवावी लागेल तेव्हाच तुम्ही धावा रोखू शकतायत. हे करावं लागेल मैदानाच्या आतमध्ये येणारे गोलंदाजाला. गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहतोय अमोल, अनुभवी गोलंदाज. गोलंदाजी ट्रॅकवर दुसऱ्या षटकाला सुरुवात करेल. यावेळेस ऑन साइडला प्रोटेक्शन आहे मिडविकेट क्षेत्रामध्ये. चेंडूला अडवलं गेलंय आणि त्या दरम्यान फक्त मिळते 1 धाव. 1 धावेने धावफलक 17 या अंकावर जाऊन पोहोचला गेलाय. पहिल्या षटकात 16 जमा केलेत. दुसऱ्या षटकात पहिल्याच बॉलवर सिंगल आली अमोलच्या विरोधामध्ये आणि स्ट्राईक एंडवर आपण पाहतोय इनपॉइंट बॅट्समन प्रफुल्ल. ह्यावेळेस ऑप्शनच्या बाहेरचे चेंडू पंच आमच्याकडे वळतायत. पाला माने सर इशारा करताय व्हाईट बॉलचा. एक अतिरिक्त भरणा राहील. धावसंख्या 1च्या बढतीनं पुढे जात असताना 18 या अंकावर धावफलक. चांगली पार्टनरशिप रचली जाते
पहिल्या विकेट करिता 18 धावांची पार्टनरशिप या सलामीरांच्या माध्यमातून. ह्यावेळेस ऑन साईडला टायमिंग प्रॉपर नव्हतं. डीपमध्ये चेंडू जरूर गेलाय एका धावेकरिता. धावसंख्या 1च्या बढतीनं पुढे जात असताना 19 या आकड्यावर धावफलक. चांगली बॅटिंग करतोय प्रफुल्ल. पहिल्या डावामध्ये आपण विचार केला तर पहिल्या षटकामध्ये 16 धावा जमा केल्या. त्याचा हातभार त्या ओव्हरमध्ये चांगला राहिलाय. आणि दुसऱ्या षटकामध्ये पाहिलं तर सिंगल इथे मात्र घेतली गेली. नितीनच्या बॅटमधून एक सिंगल आली, त्यानंतर प्रफुल्लच्या बॅटमधून एक सिंगल. ह्यावेळेस पुन्हा एकदा ऑन साईड फेवर करायचं होतं. टायमिंग प्रॉपर नव्हतं, कन्व्हिन्सिंग नव्हतं बॅटर. एक सिंगल धाव इथे मात्र मिळेल. सिंगलने धावफलक पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळतोय. 20 या आकड्यावर धावफलक. या षटकामध्ये कमबॅक केलंय. जरूर विकेट मिळाली नसेल, मात्र मोठ्या पटकांपासून दूर ठेवलाय दोन्ही बॅटरला. आणि या षटकामध्ये पाहिलं तर 4 धावा खर्च झाल्या 3 चेंडूमध्ये. चांगली गोलंदाजी केली जाते. अनुभव पणाला लावला जातो या षटकामध्ये आपण विचार केला तर. अमोल अनुभवी गोलंदाज आहे झरीमरी खानपेठ टीमचा. यावेळेस चेंडू हवेत आहे. लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक चेंडू खाली आलाय. पंकज पाटील चांगला झेल संपन्न करत असताना लागणारा पहिला धक्का प्रफुल्ल बाद. झेल पकडला गेलाय लॉंगॉन क्षेत्रामध्ये हा झेल चांगल्या पद्धतीचा राहिलाय पंकज पाटीलचा. आणि मी अगोदरच म्हटलं होतं धावा रोखायच्या असतील तर तुम्हाला विकेट हे फॅक्टर ठरू शकतंय. आणि या षटकामध्ये तेच पाहायला मिळालं. 3 सिंगल आल्या, त्यानंतर विकेट. दर्पणाखाली फलंदाजी राहिली आणि प्रफुल्लने आपली विकेट गमावली. 20 या अंकावर पहिला गडी बाद झालाय. पहिल्या विकेटसाठी पहिले तर 20 धावांची पार्टनरशिप राहिली. न्यू बॅटर आपण पाहतो. डावखुरी हाताचा बॅटर उत्तम. स्ट्राईक एंडला चांगली गोलंदाजी झाली अमोलची. या षटकामध्ये आपण विचार केला तर चांगली लाईन लेंथ बॅटर समोर ठेवली आहे. आता मात्र उत्तम समोर कशा पद्धतीने लाईन राहील. यावेळेस चांगली लाईन ऑप्शन बाहेर वाईड लाईन यावेळेस हाताळली गेली आहे आणि सक्सेस राहिलेत गोलंदाज. धावसंख्या स्थिर आपल्याला पाहायला मिळते 20 या आकड्यावर. आणि आतापर्यंत फक्त 4च धावा खर्च केल्यात, त्यामध्ये विकेट मिळवली. प्रफुल्लला माघारी परतवलं गेलंय. ह्यावेळेस पुण्याची एकदा गती कमी केली होती, समोर ठेवला होता, परंतु लाईन चुकीची ठरली आहे. पंच आम्हाला दर्शवतायत हा चेंडू वाईड आहे, अतिरिक्त बनणार राहील. धावसंख्या 1च्या बढतीनं पुढे जाईल. 21 या षटकामध्ये कमबॅक केलंय आणि कमबॅक करणं खूप गरजेचं असतं. जेव्हा पहिल्या षटकामध्ये धावा जात आहेत, दुसऱ्या षटकामध्ये येणारे गोलंदाजाला ते काम करावं लागतंय आणि ते काम केलंय अमोलनं या षटकामध्ये. आतापर्यंत फक्त 5 धावा खर्च केल्यात, विकेट मिळवली आहे. ह्यावेळेस चांगला चेंडू पाहायला मिळालाय. निर्धावन या चेंडूची समाप्ती केली गेली आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावपळकापर धाबा आहेत 21, लॉस ऑफ 1 विकेट. दोन ओव्हरचा खेळ समाप्त झाला. 21 धावा पळकाभर, 1 गडी बाद झालाय. बॅटिंग करत असताना आपण पाहतोय खुशी 11 संतोष माता अनेगाव टीम जरीमरी खांडपेच्या विरोधामध्ये. पहिल्या ओव्हरमध्ये जरूर 16 धावा जमा केल्या होत्या, त्यानंतर मात्र दुसऱ्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी अमोलची राहिली आणि त्या षटकामध्ये फक्त 5 धावा जमा करता आल्या. 2 ओव्हरच्या खेळानंतर पाहिलं तर 21 धावा. तर मात्र तिसऱ्या षटकाकरिता गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहतोय आकाशला आणलं गेलंय. आयुषला आणलं गेलंय. तिसऱ्या षटकाला होती सुरुवात. समोर खेळलेत मिडॉन क्षेत्ररक्षकाने चेंडू अडवलाय. अमोल तिथे उपस्थित होते.
मात्र संधी होती बॅटरला एक सिंगल धाव कंप्लीट करण्याची. सिंगलच्या बढतीनं धावफलक 22 या आकड्यावर. सेकंडला आपण पाहतोय उत्तम हा बॅटर डावखुर त्याचा आयुष्या विरोधामध्ये सज्ज होईल. उत्तमचा आपण विचार केला तर ह्या अंगामुळे चांगला खेळ राहिलाय. या मॅच मध्ये त्या पद्धतीचा खेळ करावा लागेल. आयुष्या विरोधामध्ये चांगले स्ट्रोक खेळावे लागतील ह्या बॅटरला. बोलत असतं यार यावेळेस ऑफ साईडला स्ट्रोक कन्व्हिन्सिंग होतं बॅटर. इनपेड क्षेत्ररक्षक फील्ड करेल तोपर्यंत मात्र संधी होती 2 धावेची. 2 धावेने धावफलक पुढे जाईल जाऊन पोहोचेल 24 या आकड्यावर. 24 लॉस ऑफ 1 विकेट. अशा पद्धतीने पाहिलं तर या षटकामध्ये आतापर्यंत 3 धाबा खर्च केल्यात आयुषनं 2 चेंडूमध्ये. सेकंडला पुण्याचा एकदा उत्तम हा बॅटर आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस ऑफ साईडला स्ट्रोक खेळत होता. नो मॅच लँड मध्ये चेंडू पडतो. उंची गाठली गेली होती पण क्षेत्ररक्षक नव्हते जो उपस्थित. यावेळेस 2 धावा पुन्हा एकदा पाहायला मिळत आहेत. 2 धावेने धावफलक पुढे जात असताना आपण पाहतोय 26 या आकड्यावर. पहिल्या षटकात जरूर धावा आल्या. दुसऱ्या षटकामध्ये कमबॅक राहिलं अमोलचं आणि तिसऱ्या षटकात आयुष सुद्धा चांगली गोलंदाजी करतोय. मोठ्या पटकांपासून दूर ठेवलंय दुसऱ्या आणि तिसऱ्या षटकामध्ये आणि त्याचं कारण आपण पाहतोय फलकावर धाबा 26. यावेळेस ऑफ स्टंपचा बाहेरचा चेंडू डीप एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये चेंडू निघून गेला होता आणि त्या दरम्यान मात्र 2 धावा इथे कंप्लीट झाल्यात. 2 धावेने धावफलक 28 या आकड्यावर. एकंदरीत या षटकामध्ये आपण विचार केला तर कुठलाही मोठा फटका आला नसेल परंतु एकेरी त्यानंतर दुहेरीने धावफलक पुढे नेण्याचं काम केलं गेलं. जेव्हा जेव्हा आपण पाहतोय मोठे फटके येत नसतात स्कोरबोर्ड पुढे नेण्याचं काम केलं जात आहे. अंतिम षटक अजून बाकी आहे. त्या षटकामध्ये मात्र हाणामारी आणि मोठे फटक्यांसाठी प्रयत्न करावे लागतील या दोन्ही बॅटरला. मैदानाच्या आतमध्ये पाहिलं तर चांगली गोलंदाजी होते आयुषची. यावेळेस लेग स्टंपच्या बाहेरचा चेंडू संधी होती बॅटरला मात्र संधी झोन करता आला नाही आणि पंचांचा इशारा पाहायला मिळतो व्हाईट बॉलचा. अतिकचा भरणार राहील. धावसंख्या 1च्या बढतीनं 29 या आकड्यावर. एकंदरीत तिसऱ्या षटकातील 4 चेंडू टाकून झालेत. यावेळेस बॅट आणि चेंडूचा संपर्क झालाय. चेंडूला पाठवलाय आउट ऑफ द पार. हा येईल उत्तमचा ब्रँडेड षटकार 6. कमालीचा स्ट्रोक पाहायला मिळाला. स्लॉट मध्ये होता आणि त्याला मात्र दुसऱ्या प्लॉट मध्ये पाठवण्यात यश आलंय बॅटर उत्तम. 6 धावेने धावफलक जाऊन पोहोचेल 35 या आकड्यावर. मात्र समाचार घेतलाय समोर ठेवला होता परंतु त्याचीच वाट पाहत होता हा बॅटर. गोलंदाज तयार. आयुषचा पुढील चेंडू यावेळेस समोर खेळलाय. लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहेत पंकज पाटील. कुठलीही चुकी करणार नाहीये. इथं मात्र विकेट मिळवली आहे. उत्तम बाद. एकंदरीत 3 षटकांचा खेळ इथून मात्र समाप्त झालाय. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावर धाबा आपल्याला पाहायला मिळत आहेत 35 लॉस ऑफ 2 विकेट. एकंदरीत पाहिलं तर पहिल्या षटकामध्ये 16 आल्या. त्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये 5 धाबा आल्या आणि तिसऱ्या षटकामध्ये पुण्याच्या एकदा कमबॅक राहिलं खुशी 11 संतोष मता अनगाव टीमचा आणि त्या षटकामध्ये 14 धावा जमा केल्यात आणि परिणाम आपल्याला पाहायला मिळतोय. 3 षटकाच्या समाप्तीनंतर 35 धावा फलकावर आहेत. अंतिम षटकाचा खेळ बाकी असेल. या षटकामध्ये जर 10-15 धाबा आल्या तर 50 ह्या धाबा चांगलं टोटल आपल्याला पाहायला मिळेल. परंतु अंतिम षटकामध्ये
ज्या पद्धतीने दुसऱ्या षटकामध्ये कमबॅक केलं होतं ते कमबॅक चौथ्या षटकात पाहायला मिळेल का? येणाऱ्या गोलंदाजाला मात्र इथून चांगली गोलंदाजी करावी लागेल. अंतिम षटक स्लॉगवरचं षटक आणि त्याकरिता ही जिम्मेदारी कोणत्या गोलंदाजावर सोपवली जाईल हे पाहण्यासारखं असेल. न्यू बॅटर आपण पाहतोय जितेन सेकंडला असेल. सेकंडवर सलामीवीर नितीन मात्र तग धरून राहिलाय. आतापर्यंत 3 धाबावर तो फलंदाजी करतोय. मात्र अंतिम षटकामध्ये त्याला प्रहार करावा लागतील. येणाऱ्या गोलंदाजाच्या विरोधात तुम्हाला आक्रमण करावं लागेल. यावेळेस समोर खेळलेत लॉंगॉन क्षेत्रामध्ये पंकज पाटील तिथे उपस्थित आणि या डावातील तिसरा झेल कंप्लीट करत असताना पंकज पाटीलला पाहतो कमालीचा झेल. विकेटचं पतन. पस्तीस या आकड्यावर तिसरा गडी बाद झालाय. चौथ्या षटकाची सुरुवात चांगल्या पद्धतीने राहिली. गोलंदाज प्रमोदची आणि 3 कॅचेस पकडलेत पंकज पाटीलनं. पहिल्या षटकात जरूर खर्चेरा राहिला होता परंतु भर घातली आहे. यावेळेस मैदानाच्या आतमध्ये आलाय आणि चेंडूला पाठवला गेलाय. सीमा रेषेच्या बाहेर मिलिंदच्या बॅट मधून येणारा हा धमाका सिक्सर आणि केतनजी म्हात्रे यांच्या माध्यमातून 200 रुपयाचा कॅश प्राइज. कमालीचा स्ट्रोक पाहायला मिळाला. फुलटॉस चेंडूला सरळ पाठवलं गेलंय. सीमा रेषेच्या बाहेर जाणारा हा धमाका सिक्सर आपण पाहिला. 6 धाब्याने धावफलक 41-41. यावेळेस समोर ठेवला होता आपल्या फॉलो थ्रो मध्ये चेंडूला स्टॉप केलं गेलं पण तो एक सिंगल धाव फलकावर जोडली जाते. धावसंख्या 1च्या बढतीनं जाऊन पोहोचेल 42. 42 आकड्यावर धावफलक. पहिल्या चेंडूवर विकेट आली. दुसऱ्या चेंडूवर विकेट आला. तिसऱ्या चेंडूवर सिंगल आली. भरपूर काही या षटकामध्ये पाहायला मिळतंय. समोर आपण पाहतोय जितेन. यावेळेस फुलटॉस क्षेत्ररक्षक आहेत बॅकवर्ड स्वेअरलेग क्षेत्रामध्ये. इथे मात्र चांगला झेल कंप्लीट केला गेलाय. जितेनला परतावा लागेल. तंबूच्या आश्रयाला लागणारा हा चौथा धक्का. विकेटचं पतन झालं. जितेन परतलाय. न्यू बॅटर आपण पाहतोय कौस्तुभ मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. अंतिम 2 चेंडूचा खेळ बाकी असेल पहिल्या डाबातील. चौथ्या षटकातील आपण खेळ पाहतोय. प्रमोद अंतिम षटकामध्ये पाहिलं तर षटकात जरूर आलाय. या षटकामध्ये मात्र कमबॅक केलंय ह्या गोलंदाजानं. पहिल्या चेंडूवर विकेट मिळवली. त्यानंतर पुढील 2 चेंडूमध्ये 7 धाबा खर्च जरूर झाल्या. त्यानंतर पुन्हा एकदा पलटवार पाहायला मिळालाय. गोलंदाज प्रमोद. न्यू बॅटर समोर. यावेळेस समोर खेळले मिड ऑफ क्षेत्रावर क्षेत्ररक्षक आहेत. लॉंग ऑफ क्षेत्ररक्षक पंकज पाटील. जीवाची आकांतानं चेंडूला अडवण्यात यश आलं नाहीये. एफर्ट चांगले होते मात्र चेंडू निघून चाललाय. सीमा रेषेच्या बाहेर जाणारा चौकार. कमालीचं एफर्ट्स पाहायला मिळालं पंकज पाटीलच्या माध्यमातून. स्टॉप करण्याचा प्रयत्न जरूर राहिलाय. प्रयत्नांना दाद द्यावी लागेल. अशा पद्धतीने आपण क्रिकेट खेळत असतो. एफर्ट्स खूप महत्वाचे असतात. ते एफर्ट्स जरूर लावण्याचा प्रयत्न केला गेला. धावसंख्या पाहिली तर चौकारच्या बढतीनं जाऊन पोहोचले गेले. 46. 43 अंकावर धावफलक. अंतिम चेंडूचा खेळ बाकी असेल. गोलंदाज तयार. यावेळेस ऑन साइडला पंकज पाटील पुण्याच एकदा चेंडूपर्यंत पोहोचतायत आणि 2 धावा इथून मात्र कंप्लीट केल्या जात आहेत. 2 धावेने धावफलक पुढे जाईल. 48.
48 पर्यंत मजल मारता आली आहे खुशी 11 संतोष माता अनगाव टीमला. आणि पहिल्या डावाचा इथून मात्र खेळ झालाय समाप्त. तर मात्र दुसऱ्या डावामध्ये विजयाकरिता 49 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करावा लागेल जरीमरी खानपे टीमला. पहिल्या डावाचा खेळ समाप्त झालाय. पहिल्या डावामध्ये पाहिलं तर खुशी 11 संतोष माता अनगाव टीमनं 48 धावांची मजल मारली आहे. आता मात्र 49 धावांचं चेस जरीमरी खानपे टीम कशा पद्धतीनं करेल हे आपल्यापर्यंत पोहोचवतील ऐकवण्याकरिता व्हॉइस ऑफ वाडा, व्हॉइस ऑफ पालघर गणेश पांडव सरांना आपण ऐकणार आहात नेक्स्ट इनिंग मध्ये. तर आपण शुभ सन्मान शाही सन्मानाकडे वळत आहोत. उपस्थित मान्यवरांचा आपण शुभ सन्मान करत आहोत. सन्माननीय आदरणीय केतनजी म्हात्रे यांचा शुभ सन्मान शाही सन्मान आपण संपन्न करत आहोत. एक गौड व्यक्तिमत्व अंधगाव गावचे उद्योगपती आपण पाहतोय केतनजी म्हात्रे यांचा शुभ सन्मान करण्याकरिता या स्पर्धेचे आयोजक प्रायोजक कुणाल दादा लसणे यांना विनंती करतो की आपण त्यांचा शुभ सन्मान शाही सन्मान इथून मात्र संपन्न करायचा आहे. सन्माननीय केतनजी म्हात्रे यांचा शुभ सन्मान आपण करत आहोत. या स्पर्धेच्या निमित्तानं व्यासपीठावर हा शुभ सन्मान शाही सन्मान आपण संपन्न करत आहोत. खूप खूप धन्यवाद केतनजी म्हात्रे. एक गौड व्यक्तिमत्व आपण पाहतो अनगाव गावचं आणि त्यांचा शुभ सन्मान आपण करत आहोत व्यासपीठावर. ओर टू कॉम्बॉक्स. धन्यवाद. तर नक्कीच दुपारच्या सत्रामध्ये सर्वांना गुड आफ्टरनून मित्रांनो. सुपर संडे ग्रँड फिनाले आणि कृष्णा 11 कबाड आजी क्रिकेटचा माथारा तुमच्या आमच्या सर्वांच्या भेटीला या अंतिम दिवसामध्ये करूया सर्वांचं मात्र सहर्ष स्वागत. 2026चा विद्यमान सोला आपण पाहतोय. एका साईडनं खुशी 11 संतोषी माता अनगाव तर एका साईडनं जरीमरी खांडपे. 4 ओव्हर्स मध्ये धावसंख्या टोटल्स मध्ये पाहायला मिळते. ती मात्र 48 विजया करता 49 धावांचं लक्ष ठेवून फील्ड करण्यात उतरली आहे. टीम मात्र नक्कीच खुशी 11 संतोषी माता अनगाव आणि चेस करण्याकरता बॅटर मैदानाच्या आतमध्ये आहेत. रोशन आणि निखिल सायकर एंड वरती आहे. रोशन नॉर्थ साइडला निखिल आणि गोलंदाजी मार्क वरती पाहतोय. कस्तूरला आपण पाहतोय. सेकंड इनिंग पाहू शकाल 24 बॉल्स 49 इन द मॅच. पहिला बॉल इथे कव्हर पॉइंटला खेळायचा प्रयत्न केलाय. 30 सर्कल शॉट मध्ये बॉल एक सिंगल. ट्रॅकिंग खूप चांगलं होतं. ट्रॅकिंग शॉट मध्ये तब्दील करायचं होतं बॉलला मात्र बॅटचा फेस तेवढा योग्य देण्याला मात्र डिफरन्शन जे चुकीच्या दिशेनं मात्र शॉट सिलेक्शन करताना पाहायला मिळालं. वन बॉल 1 रन्स स्कोर कार्डला सुरुवात झाली आहे. धावाचा दीर्घश आपण पाहतोय. विजया करता टीम जरीमरी खांडपे बनवायच्यात मात्र नक्कीच 49 धावा. खुशी 11 संतोषी माता अनगाव याच विभागातील बलाढ्य टीम आहे आणि त्याच्या अगेन्स्ट पाहू शकाल नक्कीच खांडपे विभागातील पाहू शकाल खांडपे टीम
यावेळी स्लाइस केलं बॉलला अप्पर कटच्या साह्यानं पुढे पाहू शकाल एक एक्सटेंड पाहू शकाल आणि ट्रॅक ऑन शॉट क्लिअर केला गेला इथे मध्ये आलाय चौकार 4 धावा. आपल्या निलेश गुरव दादाच्या या नावात दमहाईर आपल्या निलेश गुरव दादाच्या या नावात दमहाईर आपल्या निलेश गुरव दादा चांगल्या पद्धतीने पाहू शकाल इथे मात्र टेम्परामेंटचं जेवढ्या पद्धतीने हिट आपण पाहतोय दुपारच्या सत्रामध्ये जाणवतीये त्याच पद्धतीने टेक्निकल शॉट सिरीज पाहू शकाल तंत्रशुद्ध फलंदाजी दरम्यान टीमला सर्वप्रथम बॉडीला क्लिअर केलं गेलं कारण पॉवर प्ले षटकामध्ये येणारी धावसंख्या ही महत्वाची असेल. यावेळी ऑन साईडला परफेक्ट टायमिंग केलं गेलं बॉलला मात्र त्या ठिकाणी फटका बसला गेलाय विकेट होईल बदल अँड फर्स्ट विकेट डाऊन मिस्टर निखिलला परतावा लागेल 4 या धावसंख्येवरती. आपल्या निलेश गुरव दादाच्या या नावात दमहाईर आपल्या निलेश गुरव दादाच्या या नावात दमहाईर आपल्या निलेश गुरव दादाच्या या नावात दमहाईर आपल्या निलेश गुरव दादाच्या या नावात दमहाईर. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये पंकज पाटील अप्रतिम फील्ड पाहिली होती पहिल्या सत्रामध्ये पहिल्या इनिंग मध्ये आता बॅटिंग करण्याकरता 1 डाऊन मंद मंद पावलाने आपल्या क्रीजचे दिसतोय आणि या स्पेल क्रमांक आपण जर पाहतो या ठिकाणी मात्र पहिलं प्रगती पथावरती आहे आणि पहिल्या स्पेल मध्ये मेंटेन पॉप आहे असताना मध्ये नक्की धावसंख्या टोटल तुम्ही पाहतात 5 या धावसंख्येवरती 49 बनवायच्यात विजयाकरता चेस करायचा प्रयत्न करेल जरी मरी खांडपे त्यांच्या अगेन्स्ट तुम्ही पाहता नक्कीच खुशी 11 संतोषी माता अनगाव बॅटिंग तर झाली आहे एक चांगला क्रिकेट आपण पाहतोय चांगल्या पद्धतीच्या अंतिम दिवसामध्ये शुक्रवारपासून स्पर्धेची सुरुवात आज सुपर संडे मध्ये ग्रँड फायनलचा दिवस आपण पाहतोय. यावेळी परफेक्ट कव्हर पॉइंटला बॉल एक्स्ट्रा कव्हरला सर बॉलला फेकून दिला गेलाय विराट कोहली कॉपी बुक स्टाईल षटकार 6 धावा. नायकम कुणाला घाबरत नाही धन्यवाद डीजे अंबानी ते कवाड असूनचे अध्यक्ष पाहू शकता नक्कीच पुनश्च एकदा दुपारच्या सत्रामध्ये जॉईन होतात संतोषजी गुरु पाहतोय पुनश्च एकदा आपल्या स्पर्धेमध्ये आपलं देखील सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. चांगली मॅच आहे अंतिम दिवसामध्ये पाहताय आणि अंतिम टप्प्यामध्ये असताना आता मध्ये इथे 20 मध्ये बनवायचे अजूनही 38 धावा स्पेल क्रमांक पहिला आहे आणि त्या स्पेल क्रमांक आतापर्यंत 4 बॉलचा खेळ कंप्लीट झालाय आणि 2 विकेट इथे लॉस ऑफ 1 विकेट इथे लॉस ऑफ केली आहे टीममध्ये नक्कीच गोलंदाज कौस्तुभनं आणि इथे नवीन बॅटर आल्याबरोबर आपला परिचय दिलाय तर पाहू शकाल पंकज पाटीलनं इसा कव्हरला आपल्या मनगेटा फेसमध्ये उत्तम त्या ठिकाणी पाहायला मिळाला. यावेळी ऑन साईडला पहिला इसा कव्हर तर दुसरा मात्र ऑन साईडला क्या बात है मिस्टर पंकज पाटील मॅन फ्रॉम खांडवे वॉटर स्ट्रोक्स सुपर टायमिंग निलेश गुरव हाय वन हँड नो वेट अँड वॉच ओनली वन ॲज अ अटॅक ॲट मोड तो त्याच्या अटॅक मोड मध्ये आहे त्याने इथे इरादे बसते केलेत की मी आल्यावर ते अटॅक करणार. पहिला बॉल मात्र आपल्या पिकअपने उडून दिला एक्स्ट्रा कव्हरने टायमिंगला प्रॉपर करून लाजबाब स्ट्रोक्स एक्स्ट्रा कव्हर मधल्या बॉन्डीला षटकार त्यानंतर ऑन साईडच्या स्टँड मध्ये जाऊन पडलाय खांडपेकरांचा आणखीन एक ब्रँडेड षटकार 6 धावा. धावसंख्या टोटल जाऊन पोहोचते 17 या धावसंख्येवरती पंकज पाटीलचा अटॅक आज बॉल अगेन्स्ट या लिमिटरला इथे मात्र चांगली फील्ड आहे स्टॉप केलंय बॉलला स्पेल क्रमांक पहिला कंप्लीट झालाय नक्कीच पाहू शकाल खुशी 11 संतोष माता अनगावकडं पहिलं मात्र कस्तूर स्पेल 1 विकेट लॉस ऑफ 17 या धावसंख्येवरती आता विजयाकरता 18 बॉल आणि 32 बनवायचे आहेत बनतील की काय की रोखतील की काय सर्व काय पाहण्याआधी किंवा छोटासा ब्रेक मग यू घ्या यू आया तब तक सुनते सुपर संडे का बॉ डीजे आज मला या साऱ्यांचा फेवरेट चर्चेत आहे महाराष्ट्रात चर्चेत आहे महाराष्ट्रात चर्चेत आहे महाराष्ट्रात नाव कमावले हक्का विकाराचा बनला याच तो परफेक्ट बनला याच तो परफेक्ट बनला याच तो परफेक्ट त्याचा पॅटर्न लय हटके ट्रेंडिंग मध्ये आला त्याचा पॅटर्न
सेकंड ओव्हर करता गोलंदाजी मागपती पाहत आहे. आपल्या ट्रॅकवरती सज्ज असताना गोलंदाज उत्तम लाभ पाहू शकाल. हाय टेम्परामेंट पाहत आहे, ज्यामध्ये म्हणतात हाय व्होल्टेजचे झटके या ठिकाणी दिले जातात. मैदानाच्या आतमध्ये मिस्टर पंकज पाटीलचा अटॅक आपण पाहिला. काबिल तारीफ एक जबरदस्त बॅटिंग करतोय आणि पाहू शकत सलामीला बॅटर पाहू शकाल. नक्कीच रोशन अजूनही मैदानाच्या आतमध्ये आहे, ज्याने पहिला बॉल फेस केला होता. तर पहिल्या बॉलवरती कॉटन बॉलला चौकारमध्ये तब्दील केलं होतं. तर रोशन पुन्हा आपला सायकल एंडवरती येतोय. उत्तम गोलंदाजी मागवरती 18 मध्ये आता 32 बनवायच्या ती मात्र जरी बरी खांडपे आणि मात्र डिफेंड करायच्या. नक्कीच टीम अनगाव कशा पद्धतीने रोखू शकेल पाहायला मिळेल मैदानाच्या आतमध्ये. प्रेक्षक राजा थोड्या वेळात पण थोडासा उन्हाचा सराव जसा कमी होईल तसा मध्ये या स्पर्धेला व्हिजिट नक्कीच देईल, कारण थोडंसं हिट वाढलं गेलंय. इथे मोठा स्ट्रोक खेळायचा होता, परफेक्टली पाहू शकाल. मात्र लेग स्टेक पासून ठेवून मात्र दूरवरती फेकला गेलाय व्हाईट बॉल आणि धावसंख्या इथे मात्र 1 ने पुढे सरकते, जाऊन पोहोचते फलकावरती 18 या धावसंख्येवरती. वर्ल्ड क्रिकेट विश्वावरती ज्याने अभिराज्य केलं, जर्सी क्रमांक 18 प्रदान केली. वन डे क्रिकेटमध्ये 14,000 प्लस केल्या गेल्या धावा. IPL मध्ये सर्वात जास्त धावा ज्याच्या बॅटमधनं आल्या आणि सर्वात जास्त शतके ज्याच्या बॅटमधनं आली तो चॉईस नंबर आपण पाहतोय आणि VK ह्याचा जर्सी क्रमांक. आणि पाहू शकाल वर्ल्ड क्रिकेट विश्वासचा बेताज बादशाह विराट कोहली. 18 बॉल आणि 31 धावा. राईट ऑन द टार्गेट सर या ठिकाणी क्लीन बॉल डॉटी 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 गोल गेट द रन. आहे नंबर 1 तो यार, पब्लिक म्हणते त्याला सुपरस्टार. ए सबसे अलग नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दीपक. राईट ऑन द टार्गेट साठी पाहू शकाल सरळ त्या ठिकाणी फर्निचरवरती बॉल अदलला गेला आणि सरीचं त्या ठिकाणी डिस्ट्रीब्यूट केलं गेलं. सर आपण पाहिलं तर विकेटचं बदल खेळाडू बाद. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दीपकला आपण पाहतोय. धावसंख्या 2 विकेट लॉस ऑफ. यावली स्विच हिट केलाय बॉलला, परफेक्ट कॉन्फिडन्स पाहू शकाल. अट्रॅक्शन करत असताना देखना फटका आपण पाहतोय क्रिकेट विश्वातील. आल्याबरोबर आपल्या स्टाईलनं आल्याबरोबर आपल्याला रिव्हर्स स्विपनं स्वतःचा परिचय दिला गेलाय. दीपक ज्याचं नाम आहे, कारण दिव्याचा दुसरा डाव दीपक आहे. उजेडाचा अखंड मात्र करणारा दीपक. द म्हणजे दमकम, प म्हणजे प्रेरित आणि क म्हणजे कौशल्य या 3 अक्षरांचं आलं. आता मैदानाच्या आतमध्ये खांडपेकरांकरता वर्चस्व असेल का? पंकज पाटील असुरी मैदानाच्या आतमध्ये 3 बॉल 12 धावसंख्येवरती वैयक्तिक खेळतोय. स्कोर कार्ड फलकावरती 19 ही धावसंख्या टोटल आपण पाहतोय. तर 16 मध्ये बनवायच्या 30. यावली पंकजचा फटका मिसता मिक्स फटका इथे बसला गेलाय. मात्र इथे स्वतः फर्स्ट सॉल थ्रू मध्ये पाहू शकाल लाजबाब सेल. सूर्यकिरण परफेक्ट डोक्यावरती आली, ढोल्यावरती आली तरी देखील मग काबिल तारीफ अप्रतिम सेल कॅरी केलाय. बिग विकेट इज गॉन. विकेट क्रमांक 3 मिस्टर पंकज पाटीलला परतावा लागेल. आहे नंबर 1 तो यार, पब्लिक म्हणते त्याला सुपरस्टार. आहे नंबर 1 तो यार, पब्लिक म्हणते त्याला सुपरस्टार. सुपरस्टार सुपरस्टार आपला भाऊ सुपरस्टार. सुपरस्टार सुपरस्टार आपला भाऊ सुपरस्टार. क्रिश नवीन बॅटर यावली ऑन साइडला पाहतोय. सिंगल दुसरा धावचा प्रयत्न. येस नो डबल माइंड मध्ये इथे पाहू शकाल हो की नाही. तुम्ही आयुष्यामध्ये जेव्हा डबल माइंड मध्ये असाल ना तर तुमचा निर्णय चुकू शकेल, मग तो क्रिकेट असेल की आपल्या आयुष्यातील असेल. इथे मात्र त्याच पद्धतीनं फलंदाजी थोडीशी मात्र ज्या आपण बॅकफुटला पाहायला मिळते. आणि या ठिकाणी चांगल्या क्रिकेट तुम्ही पाहतात. खुशी विलन संतोषी माता अनगावकडे दुपारच्या 17 मध्ये धावसंख्या टोटल्स मध्ये जाऊन पोहोचली आहे 19 या धावसंख्येवरती. 21 पाहू शका. नक्कीच
यावली ऑन साईडला चांगला सोग आहे क्रिशा बाट मधनं फील्ड केली जाते. एक सिंगलचा प्रयत्न पाहू शकाल. चौकार आलाय धावून दी ग्राउंड त्या ठिकाणी 2 डिस्टन्स मध्ये बॉल सरळ डाऊन झालाय. 1 बाउंस स्वरूपाने चौकार 4 धावा. अरे निलेश गुरव हाय वन हँड आला त्याच्याच नावाचा ट्रेंड. निलेश गुरव हाय वन हँड आले त्याच्याच नावाचा ट्रेंड. क्रिश उत्तापर्यंत पाहू शकाल. नक्कीच इथे 5 बॉलचा खेळ कंप्लीट झालाय. बॉल क्रमांक 12 डिलिव्हरी करण्याकरता गोलंदाजी ट्रॅक वरती तयार. गोलंदाज उत्तम क्रिश सायकल 2 बॉल 7 रन खेळतोय. बॉल क्रमांक 6 यावली इनसाइड कव्हर फटका इथे फसला मिड ऑफ बाउंड्री वरती. सरळ होईल झेलचं बदन आणि विकेट क्रमांक या ठिकाणी 4 ला परतावा लागेल. आज बॅक टू द डगआउट. छापा काटा उडवला त्यात मी झालंय पगा. छापा काटा उडवला त्यात मी झालंय पगा. मला हरवायची बातच सोडा ना पाटील वाड्यावर येऊन बघा. मला हरवायची बातच सोडा ना पाटील वाड्यावर येऊन बघा. हरवायचं सोडा ना पाटील वाड्यावर येऊन बघा. धावसंख्या फलकावरती मध्ये 25 विजयाकरता ते 12 मध्ये बनवायच्या 24 धावा. प्रति षटकामागे 12ची सरासरी आपण पाहतोय. 12 बॉल आणि 24 ओव्हर डिफरन्स खूप मोठा जरी नसेल तरी मॅच मात्र टफ फायटिंग मध्ये पाहायला मिळणार आहे. कारण एक काटेकी टेकर मैदानाच्या आतमध्ये सरी बरी स्पोर्ट्स कप पाहतोय. खांडपे अगेन्स्ट पाहायला मिळतीये. की जम पाहू शकाल खुशी 11 संतोषी माता अनगाव कृष्णावर निनाद स्मृती चषक 2026च्या सुपर संडे मध्ये दुपारच्या 17 मध्ये. चला स्पीडअप करा कारण आज आपल्याला फायनल देखील कंप्लीट करायची आहे. आणि प्रेक्षक राजा मान्यवरांची देखील इच्छा आहे की वर्षाचे 365 दिवस पुन्हा एकदा या दिवसाचा मात्र वेट करावा लागेल. 65 दिवस पुन्हा एकदा थांबावा लागेल स्पर्धेकरता आणि ते आपण तेच स्वतःला पार मिळतोय. स्पेल क्रमांक 3 गोलंदाजी मार्क वरती आलाय. गोलंदाज जितेनला आपण पाहतोय. परफेक्ट ब्लॉकाचा बॉल अक्षरशः हुक केला त्यावरती ऑन साईडला. इथे मात्र बॉल निघून चाललाय. चौकार 4 धावा. मात्र 29 या धावसंख्येवरती. आता 11 मध्ये बनवायच्या 20. सरीवरी खांडपे बिग बॅटर मैदानच्या पाहू शकाल. मिस्टर दीपकला आपण पाहतोय. 2 बॉल 5 खेळतोय. प्रमोद नौसेकर एंड वरती उभा आहे. आतापर्यंत 4 विकेट लॉस ऑफ. मिडल ऑर्डर आहे ना ती मात्र जरीमरी टीमची खांडपेची स्ट्रॉंगली आहे. कारण मध्यांतरांचे जे बॅटर आहेत ते ऑलमोस्ट या मॅच मध्ये सर्व काही देण्याचा प्रयत्न करतायत आणि त्याचपर्यंत बॅटिंग देखील करावी लागणार आहे. कारण 11 बॉल आणि 20 धावा तर विजया करता हव्यात. बॉल क्रमांक या ठिकाणी मात्र दोडताना करता तयार. पहिला बॉल ऑन साईडला चांगला सोडता. शॉर्ट ऑफ लेंथ मध्ये अक्षरशः मात्र अट्रॅक्शन केलं गेलं आणि बॉल आपल्या पिकअपच्या जोरावरती पनिश करण्याचा प्रयत्न केला गेलाय. तर नक्कीच डाऊन दी ग्राउंड चौकार. बॉल क्रमांक 2 यावेळी पुन्हा ऑन साईडला. इथे चेंडूने उंची जास्त घेतली. लांबी होईल का मात्र विकेट होईल पतन. परतावा लागेल. बिग बॅटर मिस्टर दीपकला आपल्या वैयक्तिक 5 धावेवरती तो परततोय. विकेट क्रमांक या ठिकाणी 5. निलेश गुरव सँडी भाई आहे पाठीशी न्यारी हस्ती. निलेश गुरव सँडी भाई आहे पाठीशी न्यारी हस्ती. भावा तुझी ना माझी माझी ना तुझी राहू दे अशीच दोस्ती. भावा तुझी ना माझी माझी ना तुझी राहू दे अशीच दोस्ती. धन्यवाद डीजे. 10 बॉल आणि 20 धावांची गरज विजया करता पाहू शकत टीमचं जरीवरी. इथे मात्र विकेट ऑफ द लॉस ऑफ पूर्णपणे बॅकफुटच्याच मात्र पद्धतीने बॅकफुट जाताना पाहायला मिळते आहे. मॅच अजून संपली नाही आहे. क्रिकेट अजून संपलं नाही आहे. 10 बॉल आणि विजया करता 20 धावांची गरज आहे. नवीन बॅटर आयुष्याचा मैदान विकेट क्रमांक 6 करता गोलंदाजी मागवरती होते की जतीनची गोलंदाजी एक जबरदस्त पाहायला मिळते आहे. वाटा सबमरीन डिलिव्हरी. खुल्या टप्प्यात चेंडू पाहायला बिलाला. चेंडूला हाईट दिलीच नाही आहे. इथे आतापर्यंत पाहिलं तर एक चांगल्या पद्धतीची गोलंदाजी लाईन ऑफ लेंथ पाहायला मिळते. 22 स्वरूपात एक सिंगल येते. एक सिंगलच्याच मदतीनं स्कोर कार्ड फलकावरती 30 या धावसंख्येवरती. तर 9 मध्ये 19 बनवायच्या. स्पेल क्रमांक 3 प्रगती पथावरती असेल. त्यातील अजूनही 3 बॉलचा खेळ मात्र बाकी आहे. इथे मात्र लेफ्ट हॅमनं यावेळी चांगला सोकेला बॅकवर्डला पंच केलं. एक्स्ट्रा कव्हर टीमला बॉल चाललाय जिथे मात्र होईल झेल आणि विकेट क्रमांक 6 इज गॉन. विकेट क्रमांक 6.
ट्रॉन्स नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. विकेट क्रमांक आतापर्यंत 6 ऑन द लॉस ऑफ 30 रन ऑन कार्ड. जरीबरी खांडपे 8 बॉल 19 धावा. परफेक्ट फुलचा बॉल अगेन्स्ट आपण पाहू शकाल. आडवा बॅटनं प्रेस करायचा होता. आज मॅग्निफिसंट डिलिव्हरी, आज सुपर डिलिव्हरी. गुड बॉलिंग एज गुड क्रिकेट आज पॉसिबल. गोलंदाजी पाकत असताना स्पीड क्रमांक 3 आपण पाहतोय. स्ट्रॅटजी खूप चांगल्या पद्धतीने पाहू शकाल. या रखरखत्या गुणामध्ये देखील एनर्जी देखील आपण पाहतोय. प्रत्येक टीम आज मात्र खऱ्या अर्थानं आपलं वर्चस्व निर्माण करते. पुनश्च एकदा आडव्या बॅटचा वापर. इथे मात्र बॅक टू बॅक दोन्ही बॉल डॉट केले गेलेत. षटक क्रमांक 3 इथे कंप्लीट झालाय. आता 6 मध्ये बनवायच्यात 19 धावा. 51 नक्कीच पाहायला मिळेल. कुठेही जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा. कृष्णा 11 कवाड ट्रॉफी 2026 चा अंतिम दिवस ऐकत डीजेला सुपर संडे मध्ये. कम ऑन डीजे. आमचा मार्केट पाडायला किती जणांनी कल्पेश मडवी आपण पाहतो नक्कीच ज्याच्या हॅट्रिक करता सन्माननीय आदरणीय एक चांगलं व्यक्तिमत्व आणि कंबाड पाहू शकता. नक्कीच ज्या पद्धतीनं पाहायला मिळते स्पर्धा अंतिम दिवसामध्ये अंबाडी ते कवाड संच माध्यमाचे अध्यक्ष संतोषजी गुरव यांच्याकडनं कल्पेशच्या हॅट्रिक करता 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे. कल्पेश यावेळी पाहू शकता 1000 रुपयाचा प्राइज आहे. गोलंदाजी मार्कवरती आलाय. कल्पेश मडवी पाहतोय बॉलिंग ट्रॅकवरती असताना. याच विभागातील टीम आहे अनगाव आणि खूप साऱ्या विभागामधनं चांगले क्रिकेटर घडत आहेत. या विभागामधनं कवाडकडनं असेल, किरण मडवी असेल, धोंडावडील पाहता प्रज्वल दलवी असेल, चांगले खेळाडू उमेश दलवीला आपण देखील पाहिलं. आता मात्र पाहतो नक्कीच अनगावकडनं प्रवृत्त केलं. शेवटचं स्पेल करता गोलंदाज कल्पेश मडवी पाहतोय आणि सन्माननीय आदरणीय असोसिएशनचे अध्यक्ष संतोषजी गुरव यांच्याकडनं 1001 रुपयाचं प्राइज आहे. हॅट्रिक कंप्लीट होईल का, हे प्राइज मिळेल की काय ते पाहण्याकरता जवळचा मॅच दिशेनं न्यू बॅटर पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. आयुष्ला पाहतोय नक्कीच सायकल एंड वरती आलाय. 6 मध्ये 19 बनवायच्या आहेत. पहिला बॉल यावेळी लोह फुटच बॉल परफेक्ट अलाउन द कार्पेट शॉट थर्ड बॅटमध्ये डिफरन्स पाहताय जिथे स्लिप तैनात आहे. एक सिंगल ते मात्र येस कॉल केला गेलाय. विकेट सुईल पतन. विकेट क्रमांक या ठिकाणी ट्रान्सला परतावा लागेल. विकी मात्रेची न्यारी बात जरा बोलताना आवाज खऱ्या अर्थाने स्पर्धेच्या माध्यमातून अंतिम दिवसामध्ये पूर्णपणे बोलबाल हा मात्र फक्त कवाडकरांचा आहे. स्पर्धा देखील आमचं आहे, मैदान देखील आमचं आहे आणि आयोजन देखील आमचं आहे. आणि आज या स्पर्धेची चर्चा पूर्ण महाराष्ट्रामध्ये होती आहे. कारण स्पर्धेकरता आणि या आवाजाकरता देखील पाहू शकाल पुंडलास या विभागातील क्रिकेटर रोशन भोईर यांच्याकडे शुभेच्छा. धन्यवाद रोशन. आपलं देखील कालच्या दिवसामध्ये देखील खूप साऱ्या शुभेच्छा होत्या. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये गेला. विकेट क्रमांक 8 करता मिस्टर अमोलला आपण पाहतोय. 5 मध्ये इथे बनवायचे आता मात्र 18 धावा. मोठे सुख आता खेळावे लागतील कारण मॅट थोडीशी मात्र हार्ड मुवमेंटला गेली आहे. इथे मात्र टेम्परेचर वाढलं जाईल. परफेक्ट ब्लॉकरचा बॉल इथे मात्र परफेक्ट पाहायला मिळते. गोलंदाजी मार्कवरती असताना पाहू शकाल गोलंदाजी ट्रॅकवरती आहे. अप्रतिम गोलंदाजी ज्याने मध्ये कमबॅक केला गेलाय. जेव्हा जबाबदारी आली, जबाबदारी स्वीकारली गेली आणि त्या जबाबदारीवर खऱ्या अर्थानं स्वरूप दिलं गेलंय. धावसंख्या फलकावरती पाहायला मिळते नक्कीच 32 या धावसंख्येवरती. तर 4 मध्ये बनवायच्यात त्या मात्र 17 धावा. अजूनही हॅट्रिकला चान्स आहे किरण मडवीला. संतोष गुरव यांच्याकडनं 1001 रुपयाचं प्राइज आहे. मिळेल की काय फार नक्कीच मिळेल. आणि इथे पूर्णपणे मात्र जरी मरी खांडपे आता इथे मात्र अटॅक करावा लागेल. वेळ आता निघून गेली आहे. आता बॅट आणि बॉलमध्ये संपर्क होत नाहीये. मोठा खेळण्याचा प्रयत्न केला जातात मैदानाच्या आतमध्ये. पूर्णपणे शांत ठेवलं गेलंय मैदानाच्या आतमध्ये. किरण मडवीच्या गोलंदाजीनं ॲज अ परफेक्ट पाहू शकाल कल्पेशची गोलंदाजी अप्रतिम गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते आहे. कारण ज्या पद्धतीने पाहू शकाल की आतापर्यंत 3 बॉलचा खेळ कंप्लीट झालाय आणि धावसंख्या तुम्ही फलकावरती पाहतात नक्कीच 33 या धावसंख्येवरती. कल्पेशने खऱ्या अर्थाने कर्तृत्व दाखवलंय. क म्हणजे कौशल्य, प्र म्हणजे पेरीत आणि श म्हणजे सर्वस्व. कल्पेशची गोलंदाजी पाहायला मिळते काबिली तारीफ. पंच दर्शवताना ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल वाईट. धावसंख्या इथे मात्र 1 ने पुढे सरकून जाऊन पोहोचेल 34 या धावसंख्येवरती. अजूनही 3 बॉल मात्र बाकी आहेत आणि बनवायच्या 16 धावा.
इथे मात्र या बॉलवरती मोठा चूक जर आला तर मॅच पुन्हा एकदा कमबॅक होऊ शकेल, मॅच पुन्हा एकदा इन होऊ शकेल आणि जरी बरी खांडवे मॅच मध्ये पुन्हा एकदा येऊ शकेल. कल्पेशची गोलंदाजी आतापर्यंत जबरदस्त झाली आहे. 6 बॉल शेवटचे त्याच्या हातामध्ये सोपवले गेले आणि त्या हातामध्ये चांगलं क्रिकेट तुम्ही पाहता मैदान शॉटमध्ये. यावेळी पुन्हा वाईट बॉल तर 3 मध्ये 15. एक्स्ट्रा धावसंख्या ही कशा पद्धतीने येऊ दे, वाईट स्वरूपाने असेल, लेगबाज असेल, वाईट स्वरूपाने असेल किंवा मग ओव्हर थ्रोने असेल, ती धावसंख्या खूप महत्त्वाची आहे. कारण क्रिकेटमध्ये ओनली 1 रन्स इज इम्पॉर्टंट. कारण एक धाव खूप महत्त्वाची आहे आणि ते आता 3 मध्ये बनवायच्या, त्यामध्ये 15 धावा. साईडला बॅटरला पण पाहतोय मिस्टर अमोलला पण पाहतोय. यावेळी चांगला सोक्या मिडलला खेळलाय, शेडूमध्ये धावून डिस्क्लास बघू शकाल. पण साईडवर फील्ड होईपर्यंत सिंगल दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथे केला गेलाय. फेकी चांगली आली, कलेक्शन त्याच्यावर चांगलं झालं नाहीये. या 2 धावा आणि या 2 धावेच्या मदतीनं 37 ही धावसंख्या पाहतोय. 2 बॉल आणि विषयाकरता 2 बॉल आणि 13 धावा. रणजित कंपल्सरी सूत्र आपण सातत्याने ग्रामीण टेनिस मध्ये पाहत आलोय. स्विचीचा फटका इथे मात्र अटेंड केलाय, बॉल मात्र निघून चाललाय. दन कर इथे मात्र करतोय टर्नमॅट, बॉडीला क्लिअर आला इथे मात्र चौकार. 4 धावा. यानंतर होम टीम पुन्हा एकदा ज्यांचं आयोजन नियोजन, ज्यांची चर्चा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये 3 दिवसामध्ये पोहोचली आहे, ती टीम मात्र कृष्णा 11 कबाड इन ऍक्शन नेक्स्ट मॅच तुम्हाला खेळताना पाहायला मिळणार आहे. यावली ऑन साइडला चांगला स्ट्रोक होता, चौकांनंतर षटकार. 2 धावेने इथे मात्र पराभूत झाली आहे टीम मात्र जरी मरी खांडपे. आणि या मॅचचा मात्र मॅच ठरतोय पाहू शकाल. नक्कीच टीम कॅप्टन्स लगेच या ठिकाणी नक्कीच आपल्या नाणेफेकीचा कॉल केला जाईल. मिलिंद आणि प्रफुल चला नक्कीच आपण या ठिकाणी 200 रुपये प्राइस झाले. नक्कीच दोन्ही कॅप्टन चला आपण टॉस करण्याकरता कृष्णा 11 कबाड आणि यातील विजय टीम आपण जी पाहतो नक्कीच खुशी 11 संतोषी माता अनगाव. त्याआधी मॅन द मॅच उत्तम ठरतो. या मॅचचा मॅन द मॅच उत्तम आपण यायचं या ठिकाणी नक्कीच मान्यवरांच्या शुभ असते.